क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ किती वाढणार, कट ऑफ हाय लागण्याचे कारण काय काय असू शकतात, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तसंच आपण UPSC, MPSC, SSC आणि बँक व पोलीस भरती याच्या पण कट ऑफ किती हाय जाऊ शकतो आणि त्याचे कारण काय, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहू. याआधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी काही स्कोर कार्ड तुमच्या समोर आहेत, तुम्ही पाहू शकता. स्कोर कार्ड का बरं तुम्हाला दाखवण्यात गेलेले आहेत, कारण की तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे म्हणून दाखवण्यात आलेले. हा सर्व UPSCचे स्कोर कार्ड आहेत. कशाचे? UPSCचे. तुम्ही पाहू शकता 3 स्कोर कार्ड तुमच्या समोर आहेत. सर्वप्रथम जो पहिला स्कोर कार्ड आहे तिथे 73 मार्क आलेले आहेत आणि जो पर्सेंटाईल स्कोर आहे ते किती आहे? 94.66 एवढा पर्सेंटाईल स्कोर आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच जो दुसरा स्कोर कार्ड आहे तिथे 66 मार्क आहेत पण पर्सेंटाईल स्कोर किती आहे? 89.14 एवढा पर्सेंटाईल स्कोर नॉर्मलायझेशन स्कोर आहे. तसंच तिसऱ्या स्कोर कार्डमध्ये 66 मार्क आहेत आणि जो कन्व्हर्जन झालेला आहे पर्सेंटाईल स्कोरचा तो 83.14 एवढ्या मार्कामध्ये झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा कन्व्हर्जन रेट परीक्षाचा पेपर जो असतो त्याच्या काठिण्य पातळी आणि जो एक्झामचा टॉपर असतो त्याच्या अकॉर्डिंग कन्व्हर्ट झालेला असतो. पण तुम्ही या पाहू शकता पेपरमध्ये मार्काचा डिफरन्स आहे. आणखी त्यांचा जो कन्व्हर्जन रेट आहे तो पण तुम्ही पाहू शकता. फर्स्ट स्कोर कार्डमध्ये 73 आहेत, सेकंडमध्ये 63 ऑप्टंट स्कोर आहे आणि थर्डमध्ये पण 66 ऑप्टंट स्कोर आहे. तर तुम्ही कन्व्हर्जन पाहू शकता. सेकंड आणि थर्ड स्कोर कार्डमध्ये 66 मार्क राहून पण हे वेगवेगळे शिफ्टचे पेपर होते, तर याचं कन्व्हर्जन पण वेगवेगळं आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर आपण MPSCचा स्कोर कार्ड पाहूया. MPSC राज्यसेवा. पहिला जो स्कोर कार्ड आहे वो 79 मार्क आहेत. तिथे तुम्ही ऑप्टंट स्कोर पाहू शकता आणि 99 कन्व्हर्जन आहे. किती? 99.03 एवढा पर्सेंटाईल कन्वर्ट झाला आहे नॉर्मलायझेशन हो. तसंच जो दुसरा स्कोर कार्ड आहे तिथे 60 मार्क आहेत आणि कन्व्हर्जन किती झालं आहे? 93.33 एवढा पर्सेंटाईल कन्व्हर्जन झालेला आहे. मार्कामध्ये बघा तुम्ही किती फरक आहे. आणखी कन्व्हर्जन रेटमध्ये जास्त फरक नाही आहे, पण 93 आणि 99 आहे. पण या मध्ये जे किती स्टुडंट आहेत? खूप सारे स्टुडंट आहेत. तर हा MPSC राज्यसेवाचे स्कोर कार्ड आहे. यानंतर MPSC कंबाईनचे स्कोर कार्ड पाहूया आपण. MPSC कंबाईनचे स्कोर कार्ड किती आहे? इथे ऑप्टंट स्कोर 63 मार्क आहेत पण पर्सेंटाईल स्कोर किती गेलेला आहे? 97.77 ही एवढा पर्सेंटाईल स्कोर गेलेला आहे. तसंच जो सेकंड स्कोर कार्डमध्ये आहे ज्या कंबाईन ग्रुप बीचा तिथे ऑप्टंट स्कोर 54 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर 91.33 एवढा गेलेला आहे. हा कंबाईनचा स्कोर कार्ड आहे, तुम्ही पाहू शकता इथे कन्व्हर्जन कसं झालेलं आहे. तसंच आता SSCचा पाहूया आपण. SSCमध्ये जो ऑप्टंट स्कोर आहे तो 66 मार्क आहे पहिल्या स्कोर कार्डमध्ये, पण पर्सेंटाईल स्कोर किती झालेला आहे? 98.77 एवढा पर्सेंटाईल स्कोर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच दुसऱ्या स्कोर कार्डमध्ये 56 मार्क आहेत आणि कन्व्हर्जन किती झालेलं आहे? 93.28 एवढा कन्व्हर्जन झालेला आहे. तसंच तिसऱ्या स्कोर कार्डमध्ये 54 मार्क आहेत आणि 90.71 एवढा कन्व्हर्जन झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. SSCचे स्कोर कार्ड आहेत. यानंतर आपण बँकिंगचे पाहूया. बँकिंगचं तुम्ही पाहू शकता ऑप्टंट स्कोर 50 मार्क आहे आणि पर्सेंटाईल किती गेलेलं आहे? 92.02 एवढा पर्सेंटाईल गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच सेकंड स्कोर कार्डमध्ये किती आहे? 40 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती आहे? 74.027 एवढा पर्सेंटाईल स्कोर आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहूया पोलीस भरतीचे.
तर हे पोलीस भरतीचे स्कोर कार्ड आहेत. पहिला ऑप्टेन स्कोर किती आहे? 85 मार्क एवढे आहेत आणि 99.977 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे 85 मार्कवाल्याला. तर दुसरा स्कोर कार्डमध्ये 72 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती आहे? 98.10. इथे तुम्ही फरक पाहू शकता. 85 मार्क ऑप्टेन स्कोर आहे आणि 72 आहे आणि पर्सेंटाईलचा पण डिफरन्स तुम्ही इथे पाहू शकता. तसंच जो थर्ड स्कोर कार्ड आहे तिथे 61 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती आहे? 88.066 एवढा पर्सेंटाईल स्कोर आहे, तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही हे सर्व स्कोर कार्ड पाहिले. या स्कोर कार्डमधून तुम्हाला एक अंदाज आला असेल की कन्व्हर्जन रेट, जो कन्व्हर्जन राहतो तो पेपरची काठिण्य पातळी, आणखी जो एक्झाम शिफ्टचा टॉपर असतो त्या अकॉर्डिंग कन्व्हर्जन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण कट ऑफ हाय लागण्याचे कारण पाहूया. हाय लागण्याचे कारण काय असू शकतो? कट ऑफ हाय लागण्याचे आपण काही कारण पाहूया. तर सर्वात आधी कट ऑफ हाय लागण्याचे कारणमध्ये सर्वात आधी पहिला जो कारण आपण डिस्कस करूया तो आहे पर्सेंटाईल कन्व्हर्जन. तुम्ही याआधी स्कोर कार्ड पाहिले, तिथे तुम्ही जे कन्व्हर्जन पाहिलेलं आहे ते कधी ज्या विद्यार्थ्यांना 60 आणि 70 मार्क ऑप्टेन स्कोर आहे त्यांचा कन्व्हर्जन 90+ एवढा पर्सेंटाईल कन्व्हर्जन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना 70 to 80 रेंजमध्ये आहे त्यांच्या 95 पर्सेंटाईल एवढा कन्व्हर्जन झालेला आहे UPSCमध्ये. ठीक आहे. तसंच MPSC, बँकिंग आणि SSCमध्ये पण कन्व्हर्जन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. कारण की ज्या विद्यार्थ्यांना 60 ते 70 मार्क होते त्यांच्या बँकिंगच्या कन्व्हर्जन 92-95 पर्सेंटाईल एवढा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसंच SSC आणि पोलीस भरतीकरिता पण तुम्ही कन्व्हर्जन रेट बघितला आहे की किती झालेला आहे. तर हा कन्व्हर्जन रेटमुळे जो कट ऑफ तो हाय लागू शकतो. हा त्याचा पहिला कारण म्हणजे कन्व्हर्जन रेट एवढा असल्यामुळे कट ऑफ हाय जाऊ शकतो. त्यानंतर अर्जसंख्या हा दुसरा कारण आहे. सेकंड रिझन दुसरा आहे अर्जसंख्या. अर्जसंख्या ही दुप्पट आलेली आहे, 2x आलेली आहे. याआधी 2 लाख समथिंग होती, पण ह्या वेळेस 4 लाखपेक्षा जास्त, 4,29,00 काहीतरी असा आकडा आहे. तर 4 लाखपेक्षा जास्त अर्जसंख्या आलेली आहे. तर अर्जसंख्या दुप्पट झालेली आहे. तिसरा जो कारण म्हणजे 60 to 70% अटेंडन्स. जे 60 to 70% अटेंडन्स आहे ती चांगली आहे. तर मुलांनी पेपर पण दिला आहे, स्टुडंटनी पेपर पण दिलेला आहे, कारण की अटेंडन्स चांगली आहे. आणि चौथा जो कारण आहे ते विद्यार्थ्यांना गुण चांगले मिळालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्यांचा जो कन्व्हर्जन आहे तो हाय गेलेला आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांना 60 ते 70 मार्क होते त्यांच्या कन्व्हर्जन 90 झालेलं आहे, 90+ पर्सेंटाईलमध्ये झालेलं आहे. ज्यांना 70 ते 80 मार्क ऑप्टेन स्कोर होता त्यांच्या कन्व्हर्जन 95 पर्सेंटाईलपेक्षा जास्त झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही ॲनालिसिस केला तर तुम्ही पाहू शकता. आता जो आपण याच्यानंतरचं कारण पाहू, कारण नंबर 5 की कट ऑफ का बरं हाय जाऊ शकतो. कारण नंबर 5 म्हणजे जे अर्जसंख्या आहे त्याच्या प्रमाणात संस्थाची जी निवड विद्यार्थ्यांची संख्या आहे ती कमी आहे.
कारण की अर्जसंख्या खूप आहे, पण जे संस्था निवड करते विद्यार्थ्यांची ती कमी आहे. त्यामुळे जो प्रमाण असतो अर्जसंख्या आणि करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे अर्जसंख्या खूप जास्त आहे आणि विद्यार्थ्यांची निवड खूप कमी करते संस्था. त्यामुळे पण कट ऑफ हाय जाऊ शकतो. आता 6वा कारण म्हणजे जे अवेअरनेस आणि ऑनलाईन जो मटेरियल अवेलेबल असल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे. आणखी त्या चांगल्या अभ्यासामुळे त्यांना गुण पण चांगले मिळालेले आहेत आणि ते गुण चांगले मिळाल्यामुळे त्यांचा जो स्कोर आहे तो चांगला आलेला आहे. आणखी स्कोर चांगला आल्यामुळे त्याचा पर्सेंटाईल कन्व्हर्जन हा चांगला झालेला आहे. तुम्ही ॲनालिसिस केला तर तुम्हाला कळेल. 7वा पॉईंट म्हणजे मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. तर मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत तर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळाला आणि ते वेळ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पण ऑनलाईन ॲनालिसिस करून पण त्यांचा जो पेपर आहे त्यांचे पॉईंट कव्हर झालेले आहेत आणि त्यांनी स्कोर चांगला केलेला आहे. तर हा पण एक पॉईंट असू शकतो. आणखी जो 8वा पॉईंट म्हणजे संस्थाद्वारे जे विद्यार्थ्यांचे जे मार्क आहे ते दशमलवमध्ये पॉईंटमध्ये 7 डिजिटमध्ये आहे. कारण की विद्यार्थ्यांच्या जे गुण आहेत ते सेम नाही राहिले नाही पाहिजेत म्हणून त्यांचा जो आहे तो 7 पॉईंटरमध्ये एवढे पर्सेंटाईल काढण्यात आलेले आहेत. तर एक पर्सेंटाईलमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत. तर त्यामुळे पण पर्सेंटाईल जो कट ऑफ आहे तो जास्त जाऊ शकतो. कारण की एक पर्सेंटाईलमध्ये पण खूप सारे विद्यार्थी आहेत आणि एक पॉईंटमध्ये पण विद्यार्थी आहेत. तर त्यामुळे पण कट ऑफ हाय जाऊ शकतो. आता आपण कट ऑफ पाहू. कट ऑफ आपण डिटेलमध्ये नाही पाहू कारण की आपण आपल्या चॅनलवर UPSC, MPSC, पोलीस भरती व SSC आणि बँकच्या आपण डिटेल ॲनालिसिस कट ऑफवाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल करून दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे पूर्ण डिटेल ॲनालिसिस आहे आणि कोणत्या संस्थेचा कट ऑफ काय लागणार आहे त्याची माहिती देण्यात आली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तिथे तुम्हाला डिटेल माहिती मिळणार. या व्हिडिओमध्ये आपण कारणं पाहत आहोत की का बरं कट ऑफ जास्त लागू शकतो. आपण याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की UPSCचा कट ऑफ 85 to 90 पर्सेंटाईल बार्टीचा एवढा लागू शकतो. तसंच 90+ सारथी आणि महाज्योतीचा पण कट ऑफ लागू शकतो. तसंच जर आपण असा विचार केला तर याच्यानंतर पण टार्टी आणि RT पण तुम्ही पाहू शकता तर की त्यांचा पण कट ऑफ बार्टीच्या रेंज या त्यापेक्षा थोडा खाली 84 to 88 या रेंजमध्ये जाऊ शकतो. तसंच आपण राज्यसेवाचा पण कट ऑफचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता. त्याची पण आपण एक रेंज सांगितली आहे की किती कट ऑफ लागू शकतो. आपण राज्यसेवा आणि कंबाईनचा जर विचार केला तर कट ऑफ 90+च लागू शकतो. कारण की इथे कॉम्पिटिशन खूप आहे. कंबाईनमध्ये तर कॉम्पिटिशन जास्त आहे ॲज कम्पेअर टू राज्यसेवा. तसंच SSC आणि बँकचा पण आपण कट ऑफ सांगितला आहे. तो पण कट ऑफ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी म्हणजे शंका असेल की आमच्या होणार की नाही होणार. ज्या विद्यार्थ्यांना 70 ते 80 या रेंजमध्ये पर्सेंटाईल स्कोर असेल त्यांच्या होण्याची शक्यता आहे. कारण की वेटिंग क्लिअर होतात. खूप सारे विद्यार्थ्यांना 3-3, 4-4 फॉर्म भरलेले असतात आणि ते जर त्यांना चांगला आहे म्हणजे UPSC मिळाली तर UPSC घेतात, MPSC मिळाली तर MPSC घेतात. तसंच SSC आणि बँकचे पण काही सीट वॅकंट राहतात. मग ते सीट क्लिअर होतात आणि त्या वेटिंग पण क्लिअर होतो. तर ज्या विद्यार्थ्यांना 70 to 80 पर्सेंटाईल या रेंजमध्ये त्यांचा नॉर्मलाईज स्कोर आहे त्यांच्या पण होण्याची शक्यता आहे. कारण की वेटिंग क्लिअर होतात. तसंच फिमेलकरिता रिझर्व्ह सीट राहते. तर त्यामुळे फिमेलचा कट ऑफ मुलाच्यापेक्षा जे मेल कॅन्डिडेट आहेत त्याच्यापेक्षा कमी मार्कावर लागतो आणि त्यांची जे रिझर्व्ह सीट राहते त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टपेक्षा
कमी मार्कावर लागतो. जिथे जर्नल मेरिट लिस्ट संपते तिथून वुमेन कॅन्डिडेटची लिस्ट सुरू होते. ते आपण ना सर्व व्हिडिओमध्ये जसं UPSC, MPSC, SSC, बँक आणि पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण काही कारणं पाहिले की कट ऑफ काऊन हाय जाऊ शकतो. हे सर्व ॲनालिसिस केलेले व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कारण माहीत पडले असतील आणि तुमचे शंका जे डाऊट असतील ते क्लिअर झालेले असतील की कट ऑफ का बरं हाय जाणार. कारण की खूप सारे 6-7 पॉईंट आपण पाहिलेले आहेत. तर तुम्ही त्या पॉईंटच्या अकॉर्डिंग हा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आणि तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.